राईट. ओदिशाच्या जंगली भागात वाढत्या मानवी हालचालीमुळे हत्ती आणि मानव असा संघर्ष सुरू झाला आहे. पर्यावरणापेक्षा विकास कामांना प्राधान्य मिळाल्याने हत्तींचा अधिवास आणि कॉरिडॉर खंडित होत आहेत. मोठ्या प्रमाणावर लोह खनिज आणि कोळसा खाणी सुरू झाल्यामुळे हत्तींच्या अधिवासाचे तुकडे होऊन हत्ती मानवी वस्तीत विस्थापित होत आहेत. हत्तींच्या अधिवासांवर खाणकामाखेरीज जंगलतोड, रस्ते बांधणी यामुळे परिणाम होत आहे. ओडिशातील या हत्तींनी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र या 3 राज्यांकडे त्यांचा मोर्चा वळवला आहे. प्राचीन काळापासून गडचिरोली, चंद्रपूर आणि विदर्भ हा हत्तींचा मूळ अधिवास आहे. गोंड राजांच्या राजचिन्हांवर हत्ती असे, तसेच इतर राज्यांच्या काळात येथील रानटी हत्तींचा युद्धात उपयोग होत असे. त्यामुळे ओडिशातून मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जसे हत्ती येत आहेत तसेच ते महाराष्ट्रातील विदर्भात देखील येतीलच असा अभ्यासकांचा दावा आहे. महाराष्ट्रात 200 ते 300 वर्षांपूर्वी हत्तींचा अधिवास होता. त्यामुळे ओडिशातून विस्थापित होणारे हत्ती छत्तीसगड मार्गे इथे येत आहेत. अभ्यासकांच्या मते आधी 1, 2 किंवा 3 हत्ती येऊन रेकी करतात. त्यांना तो अधिवास त्यांच्यासाठी सुरक्षित वाटला तर ते आपल्या समूहास परत येतात. त्यामुळे या ठिकाणी हत्ती येणार हे निश्चित आहे. ओडिशातून छत्तीसगड मार्गे गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात हत्ती येत आहेत. 2020 साली गडचिरोली जिल्ह्यात 2 ते 3 हत्ती आलेत. त्यानंतर 2020 मध्ये 22 ते 23 हत्तींचा कळप या जिल्ह्यात आला आणि स्थिरावला. आता चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरात 2 हत्तींनी मुक्काम ठोकला आहे. जिल्ह्यात आधीच मानव वाघ संघर्ष पेटला आहे. आता व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा आणि बफर क्षेत्रातच हत्ती स्थिरावले असल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. 3 वर्षांपूर्वी हत्तीमुळे निर्माण झालेल्या संघर्षात गावकऱ्यांचा बळी देखील गेला आहे. त्यावेळी गावकऱ्यांनी फटाके फोडून, टायर जाळून हत्तींना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हा प्रकार अंगलट येण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी हत्ती बिथरून समोर येणाऱ्यांवर हल्ला करण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे ताडोबा व्यवस्थापन या 2 हत्तींबाबत सावध पावले उचलत आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या धर्तींवर ताडोबा प्रशासन काम करत आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड वन खात्याने घनदाट जंगलाच्या काठावर असलेल्या हत्ती आणि मानवी वस्त्यांचे संरक्षण करण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. हाती मित्र दल या त्या उपक्रमाचा वन खात्याच्या अधिकाऱ्यांखेरीज स्थानिक समुदायातील नागरिकांना सहभागी करून घेण्यात आले आहे. हे हत्ती मित्र रात्रंदिवस जागे राहून हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवतात. जर कोणताही हत्ती गावाजवळ आला तर ते लोकांना सावध करतात. दिवसा जेव्हा हत्ती सहसा विश्रांती घेतात तेव्हा ते हत्तीमित्र पायी त्यांचा मागोवा घेतात. रात्री जेव्हा हत्ती अन्नासाठी फिरतात तेव्हा हे हत्तीमित्र वन विभागांच्या गस्ती वाहनातून या हत्तींवर लक्ष ठेवून असतात. मध्य प्रदेशातून 1930 मध्ये हत्ती नामशेष झाले. मात्र 1986 नंतर पुन्हा या ठिकाणी हत्ती आले. छत्तीसगडमध्ये हत्ती परतले आणि आता महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात ओडिशातून छत्तीसगड मार्गे हत्ती परतले आहेत. अभ्यासकांच्या मते विदर्भातील हत्तींचा इतिहास पाहता येत्या 10 वर्षात या ठिकाणी मोठ्या संख्येने हत्ती स्थिरावण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातही हत्तीमित्र दल स्थापन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. यात गावातील लोक, वन खात्यांचे अधिकारी आणि अभ्यासकांचाही समावेश असायला हवा. स्टॉप.